अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार, ज्युसी, तोंडात टाकताच विरघळणारा, खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये अजिबात अटकणार नाही असा हा परफेक्ट खमण ढोकळा आज आपण अशा ट्रिकने आणि एकदम सोप्या पद्धतीने टिप्स वापरून हा ढोकळा बनवणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कितीही वेळा ढोकळा ट्राय केला असो किंवा पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल तरी 100% एकदम परफेक्ट ढोकळा बनून तयार होईल. आणि या पद्धतीने कितीही जाडीचा ढोकळा बनवला तरी अगदी तळापर्यंत मस्त असा सॉफ्ट, जाळीदार, स्पॉन्जी ढोकळा बनून तयार होईल. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. आता ढोकळा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साहित्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी येथे 2 कप अगदी बारीक बेसन घेतलं आहे आणि कपमध्ये बेसन भरत असताना अजिबात दाबून भरलेलं नाही. जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही वजनी प्रमाणात 200 ग्रॅम बेसन घेऊ शकता. आता हे बेसन चाळून घेणंही खूप महत्त्वाचं असतं. बेसन चाळल्यामुळे हलकंही बनतं आणि बॅटर बनवताना त्यामध्ये गुठळ्याही बनत नाहीत. त्यानंतर आपल्याला ढोकळ्यासाठी पाण्याचं मेजरमेंट ही अगदी योग्य घ्यायचं आहे. तर आपण 2 कप बेसन घेतलं होतं, त्याच्या अर्ध म्हणजे 1 कप पाणी लागणार आहे. तर एका बाउलमध्ये मी 1 कप पाणी घेतलं आणि यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व ॲड केलं. तर पोहे खायच्या चमच्याने बरोबर 1 चमचा हे सायट्रिक ॲसिड घातलं. तर हे सायट्रिक ॲसिड खूप कमी किमतीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अगदी इझिली मिळतं. त्यानंतर यामध्ये 4 चमचे साखर, अर्धा चमचा मीठ, अगदी चिमूटभर हळद घातली. हळद जर थोडी जरी जास्त झाली तर सोडा आणि सायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्शन होते आणि ढोकळ्यावरती याचे लाल डाग किंवा धब्बे दिसतात. आता हे सर्व साहित्य हलवून पाण्यामध्ये चांगलं विरघळून घेतलं. आता यामध्ये बेसन ॲड करू. आता बेसन पहा अगदी बारीक घ्यायचं आहे. थोडं जरी मोठं किंवा जाडसर असेल तर मात्र ढोकळ्याला जाळी व्यवस्थित पडत नाही किंवा सॉफ्टही बनत नाही. तर मी यामध्ये 2 कप बेसन ॲड केलं आणि विस्करच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलं. तर जवळपास 2 ते 3 मिनटं हे बॅटर मी चांगलं फेटून घेतलं. एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालं पाहिजे. यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. तर आपण हे बेसन चाळून घेतलं होतं, त्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता बॅटर चांगलं फेटून झाल्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे खाण्याचं तेल ॲड केलं. तेल घातल्यानंतर परत 1 मिनिटभरासाठी बॅटर चांगलं हलवून मिक्स करून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. चमच्यामध्ये घेऊन खाली सोडल्यानंतर अगदी एकसारखी धार लागते इतकं हे पातळ आहे. खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही. आणि चमच्याच्या पाठीमागे अगदी पातळ अशी या बॅटरची लेअर आहे. तर 2 कप बेसनसाठी 1 कप पाणी हे अगदी बरोबर मेजरमेंट आहे. आता यावरती झाकण लावून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ, म्हणजे हे बॅटर चांगलं फुललं जाईल. आता जवळपास 10 मिनिटं होत आले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं. तर मी येथे केकचं टीन घेतलं आहे. या टीनला तेल लावून घेतलं. तर भांड्याला तेल लावल्यामुळे ढोकळा भांड्याला चिकटणार नाही. आता बॅटरमध्ये सोडा घालण्याआधी ही पूर्वतयारी करून घ्यायची. आता गॅसवरती ठेवलेल्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मगच बॅटरमध्ये सोडा ॲड करायचा. तर मी येथे वाटीमध्ये 2 चमचे पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा खाण्याचा सोडा ॲड करायचा. तर सोडा पहा मी अगदी फुल्ल काटोकाट भरून घेतलेला नाही, तर सपाट चमचा सोडा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता हा सोडा 2 चमचे पाण्यामध्ये घातला आणि हे पाणी लगेचच आपण बनवून घेतलेल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये ॲड केलं. आता बॅटरमध्ये सोडा ॲड केल्यानंतर विस्करने चांगला हलवून मिक्स करून घेतला. खूप जास्त वेळ फेटायचं नाही, तर फक्त 30 सेकंद ते 1 मिनिट सोडा मिक्स होण्यासाठी चांगलं फेटून घेतलं आणि बॅटर किती मस्त फुललं गेलं आहे पहा. आता लगेचच हे बॅटर तेल लावलेल्या टीनमध्ये ॲड करायचं आणि हे बॅटरचं टीन 2 ते 3 वेळेस चांगलं टॅप करून घ्यायचं, कारण या बॅटरमध्ये एअर बबल्स असतात ते निघून जाण्यासाठी. आता हे बॅटरचं भांडं लगेचच उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. तर पहा पाण्याला चांगली उकळी आली आहे. या पाण्यामध्ये एक स्टँड ठेवून दिलं आणि त्यावरती हे बॅटर घातलेलं टीन ठेवलं आणि कढईवरती पॅक झाकण लावून दिलं.
हे जे कढईवरती झाकण लावलं आहे यामधून कुठेही वाफ जाऊ नये अशा पद्धतीचं झाकण लावून घ्यायचं आणि जवळपास 20 ते 25 मिनटं ढोकळा मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचा आणि 25 मिनिटानंतर ढोकळा पहा किती मस्त फुलला गेला आहे. आता या ढोकळ्यामध्ये काटे चमचा किंवा चाकू घालून पाहायचा, एकदम क्लीन चमचा निघला म्हणजे आपला ढोकळा अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे. आता ढोकळा थंड होऊ द्यायचा, तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी तडका बनवून घेऊ. तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड केली. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 3 ते 4 लांब आकारामध्ये कट केलेल्या मिरच्या ॲड केल्या. 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घातली. 2 चिमूट हिंग ॲड केला आणि या तडक्यामध्ये 1 कप पाणी ॲड केलं आणि सर्वात शेवटी 2 चमचे साखर आणि चवीनुसार अगदी 2 चिमूट मीठ ॲड केलं आणि या तडक्याला 1 उकळी आल्यानंतर साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता गॅस बंद करू आणि तडका कोमट झाल्यानंतर ढोकळ्यावरती घालू. आता ढोकळा पूर्णपणे रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच आपल्याला हा ढोकळा भांड्यातून काढून घ्यायचा आहे. तर पहा, काठ आपोआपच वेगळे झाले आहेत. तरीही चाकूने थोडंसं हलवून घेतलं आणि एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेतला. ढोकळा जर गरम असतानाच भांड्यातून काढला तर तो तुटू शकतो, त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच भांड्यातून काढून घेतला. तर पहा, भांड्यालाही अजिबात ढोकळा चिकटलेला नाही. आता ढोकळा कट करून घेऊ आणि यावरती तडका देऊ. तर हा ढोकळा मी खूप जाड बनवलेला नाही, मार्केटमध्ये मिळतो ना त्या साईजमध्ये बनवला आहे आणि आपण वापरलेले साहित्यांचे योग्य प्रमाण आणि सर्व टिप्स वापरून कितीही जाडीचा मोठा ढोकळा बनवला तरी अगदी तळापर्यंत हा ढोकळा जाळीदार बनतो, अजिबात कच्चा राहत नाही, मस्त सॉफ्ट बनतो. तर हा ढोकळा बनवून झाल्यानंतर मी याच प्रमाणात पण जाडीला मोठा एक ढोकळा बनवून घेतला आहे, तोही तुम्हाला दाखवते. आणि हा आपला ढोकळा पहा किती मस्त सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार बनून तयार झाला आहे. आता या ढोकळ्यावरती आपण जे तडक्याचं पाणी बनवून घेतलं आहे ते पूर्ण पाणी चमच्याने ॲड करू. तर हे तडक्याचं पाणी ढोकळ्यावरती सोडत असताना खूप जास्त गरमही घालायचं नाही आणि खूप जास्त थंडही करायचं नाही. कोमट असताना ढोकळ्यावरती सोडून घ्यायचं. खूप जास्त गरम असेल तर गरम पाण्यामुळे ढोकळा विरघळू शकतो आणि खूप जास्त थंड पाणी असेल तर अगदी आतपर्यंत पाणी मुरत नाही. तर हा ढोकळा कोरडा असतो आणि हे पाणी घातल्यामुळे खाताना घशामध्ये अटकत नाही. आता ढोकळा बनवताना सर्वात महत्त्वाची टीप, ढोकळ्यामध्ये आपण सोडा घालतो त्याआधी ढोकळा वाफवण्यासाठी जे आपण पाणी ठेवतो त्या पाण्याला उकळी आली पाहिजे. कारण बॅटरमध्ये सोडा घातल्यानंतर लगेचच हे बॅटर उकळत्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बॅटरमध्ये सोडा ॲक्टिव्ह राहतो आणि ढोकळा फुलण्यासाठी, मस्त जाळीदार बनण्यासाठी मदत होते. आणि हे बॅटर पाण्यामध्ये ठेवताना पाण्याला जर व्यवस्थित उकळी आली नसेल तर पाण्याला उकळी येईपर्यंत या बॅटरमधील सोडा इनॲक्टिव्ह होतो आणि ढोकळा व्यवस्थित फुलत नाही, जाळीदार बनत नाही. त्यानंतर ढोकळ्यासाठी शक्यतो पॅकेटमधला सोडा वापरायचा, कारण त्यावर एक्सपायर डेट असते. खुला सोडा वापरला तर तो खूप दिवसाचा असू शकतो, त्यामुळे व्यवस्थित जाळी पडत नाही. त्यानंतर मी 2 कप बेसनच्या प्रमाणामध्येच एक दुसरा ढोकळा बनवून घेतला. फक्त ह्या ढोकळ्यासाठी 3 छोटं वापरलं, त्यामुळे जाडीला खूप मोठा झाला आहे. आणि तरीही हा ढोकळा पहा अगदी तळापर्यंत मस्त असा फुलला गेला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही. त्यामुळे साहित्याचे योग्य प्रमाण आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून तुम्ही जर हा ढोकळा बनवलात तर अगदी पहिल्या प्रयत्नात हा असा परफेक्ट, जाळीदार, सॉफ्ट, स्पॉन्जी ढोकळा बनून तयार होईल. तर ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका ढोकळा कसा बनला आहे ते. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. थँक्यू, बाय बाय, परत भेटू.